तुम्ही कोणाला कळवलं या बाबतीत काय? ते आम्ही मुलाला फोन करायला सांगितला होता, पण त्यांनी कोणाला केला माहित नाही. असं पट्टीवरती लोक असतात ना, वॉचमन, त्यांना केला होता. एरोप्लेन ती वरची. मावशी, आणि काय पाहिलं तुम्ही? आम्ही बाहेरच काम करत होतो, त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं, पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती. आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या. तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं. तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यांनी? हा, डोळ्यांनी पाहिलं. आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं आमचं. नेमकं काय घडलं त्यावेळी? त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतराव खाली होतं, वरती नव्हतंच ती. त्यांनी उतरायचा प्रयत्न केला, पण ती दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जागेवरच हे झालं, तिथं वरपट्टीवरती चढूच शकलं नाही. स्फोट खूप मोठा झाला का? खूप मोठा होता. आणि नंतर काय परिस्थिती झाली स्फोटानंतर? स्फोट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो, पाणी घेतलं, पण ती आमची सुद्धा शक्यता नव्हती ती असं हे करायची, पाणी वाचण्याची. आम्ही खूप घाबरलेलो. त्यावेळेस दोन्ही साईडला 2 बॉड्या पडल्या होत्या आणि ती पूर्ण एक बॉडी ना, चेहरा तर काही दिसत नव्हता, पण पूर्ण पांढरा शिपत माणूस आणि असं पूर्ण फुगलेली बॉडी होती. 2 बॉड्या साईडला पडल्या, बाकीच्या बॉड्या पूर्ण आत होत्या आणि खूप मोठा जाळ होता तिथं. आम्ही लय घाबरलेलो आणि मग आम्ही तुला आठवते, आम्ही गोजबावीमध्ये राहतो आणि आमच्या पाठीमागेच विमानतळ म्हणजे एरोप्लेनची धावपट्टी आहे. आणि ते आम्ही बाहेर काम करत असताना अगोदर आलेलं विमान ते आम्ही म्हणजे पाहिलेलं, पण ते असं चांगलं गेलेलं, वरून उडून गेलं. ते रिटर्न फिरून परत माघारी आलं आणि गावाकडे गेलं. तर गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली म्हणजे आलतं आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो. ते असं वरती जायचं, ते धावपट्टीच्या कडेला असं ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा असा मोठा स्फोट झाला. मग आम्ही पाहिलेलं, आम्ही बाहेरच होतो तेव्हा, म्हणजे 8:45 पावणे 9ला ही घटना झालेली. मग आम्ही खूप घाबरलेलो. आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठ हे सगळे पडलेले होते आलेले. मग आम्ही सगळे म्हणजे पट्टीवरती माणसं आहेत ना एरोप्लेनची, त्यांना फोन केलं, त्यांना कळवलं. ते नंतर आले, पोलीस हे आले, मग ते अग्निशामक आला आणि ते खूप मोठा म्हणजे जाळ झालेला 15 मिनिटं असा विजत नव्हता. ते सगळे आले असे म्हणजे उभा राहिलेले. मग नंतर विजवला आणि ते पोलीस आल्यानंतर आमच्या घरी आले, म्हणले पाणी द्या. मग आम्ही एवढा मोठा जाळ झाला की म्हणजे बादल्या नेल त्या पाण्याच्या, पण आम्ही काहीच करू शकलो नाही. तरी पण त्या दिल्या आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली, पण म्हणजे ते आम्हाला माहीत नव्हतं कोणाची आहे. पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं. नंतर त्यांनी मग आम्हाला मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं. त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं. त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादाच आहेत, पण आम्हाला माहीत नव्हतं. आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली, असं नव्हतं व्हायला पाहिजे, असं म्हणजे आम्हाला नव्हतं माहिती. ते नंतर गेले आणि ते गाडी आली, नेलं त्यांनी मग दादांना. आणि त्यात खूप 5 बॉड्या होत्या, त्यातली 2 साईडला पडल्या, खालून नेल्या आणि 3 बॉड्या आतमध्ये गुंतलेल्या. मग त्यांनी ते काढून आतल्या नंतर पट्टीवरून नेल्या. अशा टोटल 5 होत्या. त्यातून ते खूप मोठा जाळ झाला आणि ते चांगलं जाळ अर्धा तास तरी चाललेला होता. खूप दुःखद घटना घडलेली.